under the bow. नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ. आणि खूप दिवस झाले व्हिडिओ केले नाहीत, कारण की किचनमध्ये गरम पण तेवढंच होतं, म्हणून मग रेसिपी शूट करायलाच होत नाहीत सध्या. तर म्हटलं चला आज रेसिपी सोडून दुसराच काहीतरी छानसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. तर मग मी खूप दिवसांपासूनची माझी ही इच्छा होती. बघू शकता माझा हा जुना उंबरठा जो होता त्याला भेगही पडलेली होती, आणि भेग पडलेला उंबरठा किंवा दगडाचा उंबरठा नसावा, लाकडी उंबरठा असावा हे मला माहीत होतं. बरेच दिवस झाले पण करणंच होईना. पण खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की आपण उंबरठा चेंज करू. पण फायनली मुहूर्त लागला होता त्याला, आणि श्रावण महिना चालू होता. म्हटलं चला श्रावणात सगळे दिवस छान असतात. बघू शकता ही इथे भेग अशी पडलेली होती. तर श्रावणातला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. मग मी असंच एक दिवस ठरवलं आणि सगळं सामान आणून घेतला, आणि मग नंतर म्हटलं हे आधीचा हा दगड आपल्याला काढावा लागेल. सो हा काढायलाच मला अर्धा पाऊण तास, जवळजवळ 1 तास गेला. आधी मी हळूहळू सगळं बाहेरून जे आजूबाजूने सिमेंट लावलेलं होतं, व्हाईट सिमेंट, ते काढत बसली. तर आधी तर मी मुलाला झोपवलं. तो लहान आहे, मध्ये मध्ये करेन म्हणून त्याला आधी मी झोपवून घेतलं, आणि 3 ते 4च्या दरम्यान माझं हे काम चाललं होतं. जवळजवळ मला 1 तास गेला ह्या सगळ्यात. हळूहळू मी ते सगळं बघू शकता. इथे आता हा आपला उंबरठा निघाला. हळूहळू सगळं सिमेंट मी लूज करून घेतलं, आणि मग फायनली हा उंबरठा आपला जुना होता तो निघाला, जो की दगडाचा होता. आणि मग त्यानंतर बघू शकता इथे हा सगळा झालेला कचरा आपल्याला आवरायचा होता. तर ते सगळं मी साफ करून घेतलं, झाडून पुसून स्वच्छ करून घेतलं. आणि मग मी सामान आधी आणूनच ठेवलेला होता उंबरठ्यासाठी आणायचं, ते जे काही लागणार होतं मला ते. तर बघू शकता इथे मी हा छान असा उंबरठा साफ करून घेतला. सगळं सिमेंट एक्स्ट्राचं काढून घेतलं, खरडून वगैरे ओल्या कापडाने मस्त पुसलं, आणि मग त्याला थोडा वेळ वाळू दिलं. आणि ह्या सगळ्या कामात मला माझ्या एका मैत्रिणीनेही खूप मदत केली होती. ॲक्च्युली तिने तिच्या घरी उंबरठा बसवला, तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं की मलाही चेंज करायचं आहे, आणि उंबरठा हा सागवानी असावा, लाकडी असावा हे मलाही माहीत होतं. पण ते काय मुहूर्त लागेनाच. मग शेवटी फायनली ते मुहूर्त लागलं होतं. तर बघू शकता इथे मी हा उंबरठ्याला बरोबर मधोमध असा एक खाचा पाडून घेतला होता तिथूनच घेताना, आणि मोजून आणलेला होता. पण बघा पुढे काय होणार आहे ते. तर बघू शकता इथे मी ना चांदीची एक अशी पट्टी, तार आणली तरी चालते, चांदीची पट्टी, तांब्याची पट्टी आणि पंचरत्न आणले होते. नवरत्नही लावतात नवरत्न, पण मी पंचरत्न आणले होते. सो ते मी इथे आता फेविकॉलने चिटकवून घेत आहे, जिथे मी खाच पाडून आणलेली होती तिथेच. तर अशा पद्धतीने मग आम्ही हे पंचरत्न आणि तांब्याची तार, चांदीची तार असं सगळं चिपकवून घेतलं. पूर्ण दिवस माझा ह्यातच गेला त्या दिवशी. खूप हॅट्टिक झालं होतं मला ते. तुम्हाला समजेलच पुढे काय गडबड होती, थोडीशी गडबड झाली होती. तर बघू शकताय इथे हे सगळे पंचरत्न चिटकवून घेतले, आणि मग जरा वेळ ह्यांना सुकण्यात गेला, सुकू दिलं मग हे मी थोडंसं, आणि त्यानंतर लावायला घेतलं. हे सोनाराच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होतं सगळं, पंचरत्न, नवरत्न किंवा तांब्याची तार, चांदीची तार, या गोष्टी. मग हे मी आता फेविकॉलच्या सहाय्याने चिटकवून घेतलं. बरोबर हवी तेवढी पट्टी मी कापून आणली होती तिथूनच. आता हार्डवेअरच्या दुकानात हे क्रीम मिळतात, जे की आपल्याला फर्निचर चिटकवायच्या कामी येतात. त्यांना सांगितलं तर दुकानवाले ते आपल्याला बरोबर देतात. तर ह्या ते 2 क्रीम निघाल्या होत्या, त्या 2 क्रीम मिक्स करायच्या होत्या, आणि मग त्याने आपल्याला ही उंबऱ्याची पट्टी चिटकवायची होती. आणि तुम्हाला खरं सांगू, माझी ही खूप दिवसांपासूनची, अगदी वर्षापासूनची इच्छा होती म्हटलं तरी चालेल. मी घराचं फर्निचरचं काम केलं तेव्हाही ते माझ्याने करणं झालंच नाही. शेवटी आज याला मुहूर्त लागला, आणि श्रावणसारखा आणखी छान पवित्र महिनाच नाही म्हटलं, तर मग मी शेवटी हे काम करायला घेतलं. आता हे 2 क्रीम मिक्स करायचे, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकताय. आणि थोडं क्रीम आधी खाली लावून घेतलं, त्यानंतर पट्टीलाही लावून घेतलं. आणि मग मेन एक गोष्ट तिथं घडली होती की ती आम्ही जी पट्टी कापून आणली होती ना, ती जर अशी 1 इंचभर पण नाही, अगदी
अर्धा सेंटीमीटर समजू शकता तुम्ही, एवढी ती एक्स्ट्रा झाली होती. आणि मग आता करणार काय, आम्ही जवळजवळ तासभर ती ठोकली. खूप प्रयत्न केले दोघांनी, मैत्रिणीही होती सोबत, पण मग ते काही होईनाच. मी तिला आधीच म्हटलं की अगं थांब, मी थोडी कापून आणते, पण ती म्हणली नाही होऊन जाणार. मग तिने नंतर मग सुरीने करून पाहिलं का आपण थोडी अरे पण म्हटलं लाकूड आहे ते, शेवटी नाही झालं. मग ना मी सोडून दिलं तिला, म्हटलं राहू दे. मग शेवटी आम्हाला फायनली कारागिराला बोलवावंच लागलं. ते मला हवं होतं की मी स्वतःच करणार होती हे सगळं, पण शेवटी मला कारागिराला बोलवावं लागलं. मी गेली नाक्यावरून जाऊन त्या माणसाला बोलवून आणलं आणि त्याच्याकडून मी फायनली मग नंतर थोडीशी पट्टी कापून घेतली. ही इथे बघा, ही पट्टी जी होती ना थोडी एक्स्ट्रा झाली होती. आता बघा हा इथे कारागीर आला, त्याने जराशी कापून दिली आणि बसवून दिली. फायनली ते झालं. आणि पण कारागीर आला तर खरं, पण त्याने मलाही सुनावलं की आप ही कारागीर बन रहे हो क्या करके. म्हटलं ठीक आहे बाबा, आता माझं काम होतं त्यामुळे मी जरा त्याचे 2 शब्द ऐकून घेतले. तर बघू शकता इथं अशा पद्धतीने ही पट्टी माझी बसली होती. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी, त्या दिवशी रात्री खूप उशीर झाला होता, मग मी तिथे ती सुकण्यासाठी सोडून दिली. आणि इथे आता ओल्या कापडाने पुसून घेतलं आहे, कोरड्या कापडानेही पुसून घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि मग घरात वॉर्निश होतंच असं माझं पडलेलं. मी आणलेलं होतं, माझ्याकडे बैलगाडा आहे त्याच्यासाठी लावायला म्हणून. इथे बघा हा आमचा उद्योगी दादा पाय लावत होता. मी त्याला म्हणते उंबरठ्याला पाय लावू नको. मग हे वार्निश होतंच घरात, तर म्हटलं चला त्याला आता आपण वॉर्निशही देऊन घेऊया, म्हणजे जेणेकरून पाणी वगैरे पडलं तर लाकूड खराब होत नाही आणि एक शाईनही येते. तर मग मी त्याला वॉर्निश देऊन घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच काम सुरू केलं. माझं असतं एखादं काम जर मी हाती घेतलं ना, ते पूर्ण केल्याशिवाय मला चैन पडत नाही. कधी होईल असं माझं असतं. तर अशा पद्धतीने मी बघू शकताय पूर्ण उंबरठ्याच्या पट्टीला मस्त असा कलर देऊन घेतला. कलर म्हणजे वॉर्निश देऊन घेतलं. आणि फायनली माझी इच्छा पूर्ण झाली. बघू शकताय हे वार्निश देऊन झालेलं होतं. मग हे मी सुकू दिलं, जवळजवळ संध्याकाळपर्यंत छान असं ते सुकलं. आणि मग सुकल्यानंतर त्याची अशी छान सागर संगीत अशी पूजा करून घेतली. आणि सांगू इतकं प्रसन्न वाटत होतं उंबरठा चेंज केला, कारण ती माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आणि फायनली ती कंप्लीट झाली आणि ती मी स्वतः केली, याचाही आनंद मला होताच. आणि थोडंसं मला मदत घ्यावी लागते, ॲक्च्युली ती घेतली नसते आम्ही, पण ठीक आहे असू देत. फायनली पण माझं काम झालं. तर अशा पद्धतीने बघू शकताय मी कलर देऊन घेतला वॉर्निशचा. मस्त अशी पॉलिश झाली होती, छान अशी शाईन आली होती उंबरठ्याला. आता हे मी सुकू दिलं आणि मग संध्याकाळी छान अशी पूजा करून घेतली उंबरठ्याची. बघू शकताय इथे मी आता पूजा करून घेतली. मस्त उंबरठा माझा सुकला, त्याला पुसून घेतला, हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतले. त्यानंतर मग दिवा लावून घेतला, धूप लावून घेतलं, अगरबत्ती लावून घेतलं आणि छान अशी संध्याकाळच्या वेळी पूजा करून घेतली. आणि फायनली माझा हा उंबरठा इथे पूर्ण झाला. अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि कसा वाटला माझा हा उंबरठ्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि केंद्रानुसारच मी नियमानुसार हा उंबरठा चेंज करून घेतला. स्वामी समर्थांच्या केंद्रात जे नियम सांगितले जातात त्यानुसारच. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.